मी ज्यावेळेस इंजिनिअरिंग पूर्ण केलं त्यावेळेस सामाजिक चळवळीत पडलो तेव्हा दादासाहेब चोरुमलेंना पहिलं भेटण्यासाठी आलो आणि त्यावेळेस काशीनाथ मी सांगितलं होतं की दादासाहेबाला की तुम्ही BK कुकरेवर चळवळीत अतिशय चांगलं काम केलं आहे, माझ्यापेक्षा चांगलं तुम्ही काम केलं तर तुम्ही जिल्ह्याची जिम्मेदारी सोसावी। यशवंत सेनेचं सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष कोण व्हावं तर दादासाहेब चोरुमलेनं व्हावं म्हणून आम्ही एक रॅली काढली होती। त्या रॅलीत देखील माझ्याबरोबर बाळासाहेब मदने, मी आणि दादा चोरुमले त्या रथयात्रेत होतं। आम्ही जी देवडीत जीप केली ती म्हणजे रॅली निघाली त्यात दादाचं देखील काम सामाजिक चळवळीत फार मोठं आहे। नंतर पत्रकार म्हणून मी त्यांचं काम चांगलं उभा केलं आहे आणि आज मला अभिमान वाटला की दादासाहेबांनी एवढं मोठं वैभव उभा केलेलं मला हे माहीत नव्हतं। शिंदे मॅडम म्हणजे मी पत्रकार नेणं व्हावं म्हणून आम्ही एक रॅली काढली होती। त्या रॅलीत देखील माझ्याबरोबर बाळासाहेब मदने, मी आणि दादा चोरुमले त्या रथयात्रेत होतं। आम्ही जी देवडीत जीप केली ती म्हणजे रॅली निघाली त्यात दादाचं देखील काम सामाजिक चळवळीत फार मोठं आहे। नंतर पत्रकार म्हणून मी त्यांचं काम चांगलं उभा केलं आहे आणि आज मला अभिमान वाटला की दादासाहेबांनी एवढं मोठं वैभव उभा केलेलं मला हे माहीत नव्हतं। शिंदे मॅडम म्हणजे मी पत्रकार आहे म्हणतो तो ठीक आहे, घर बंगला बांधला असेल पण ह्यानं समाजाच्या जनतेचा बंगला बांधला त्याबद्दल मला दादासाहेब चोरुमलेंचं अभिनंदन करायचं आहे। कारण स्वतःचं घर मोठं बंगला कोटीचा जरी बांधला तर खुश नाही पण गोरगरिबांच्या वंचिताच्या मुलासाठी जे त्यानं काम केलं त्यात दादासाहेब चोरुमले फार मोठे पात्र आहे। स्वामी विवेकानंद असतील, आमचे